अगोदरच्या सेशन्समध्ये आपण आयनिक बॉन्ड, कोव्हॅलंट बॉन्डचा अभ्यास केला. त्याचबरोबर लास्ट लेक्चरमध्ये मी तुम्हाला ऑक्टेट का गरजेचे, डुप्लेट का गरजेचे याच्याबद्दलही बोललो आणि त्या संदर्भातले जे पॉइंट्स होते ऑक्टेट आणि डुप्लेटच्या संदर्भातले ते पण मी मेन्शन केले. आणि आयनिक बॉन्ड आणि कोव्हॅलंट बॉन्ड तयार होताना ऑक्टेट आणि डुप्लेट जनरेट करण्यासाठी ॲटम कसा प्रयत्न करतात याच्यावरती मी सुद्धा बोललोय. लास्ट लेक्चरमध्ये आपण पोलर बॉन्ड्स बद्दल बोलत होतो आणि आपण या कन्क्लुजनवर आलो होतो की पोलर बॉन्ड्स जे आहेत ते कुठल्या बॉन्डच्या केसमध्ये तयार होतील, आयनिक बॉन्डच्या का कोव्हॅलंट. तर मी स्पष्ट सांगितलं होतं ते कोव्हॅलंट बॉन्डच्या केसमध्ये तयार होतील. आणि शेअरिंग कुठल्याच पद्धतीने ब्रेक होणार नाही. कोव्हॅलंट बॉन्डच्या केसमध्ये पोलर बॉन्ड जनरेट होतील, हा पहिला मुद्दा होता. आणि दुसरा, पोलर बॉन्ड तयार होण्यासाठी जे दोन ॲटम्स आपण कन्सिडर करतो त्यांच्यामध्ये इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स पाहिजे. म्हणजे पोलर बॉन्ड्स तयार होण्यासाठी पहिली कंडिशन होती बॉन्ड शुड बी कोव्हॅलंट. दॅट मीन्स द टू ॲटम्स दे मस्ट शो शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन पेअर. आणि दुसरी कंडिशन अशी होती की देर शुड बी इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स between two atoms. म्हणजे ज्या दोन ॲटम्स मध्ये आपण कोव्हॅलंट बॉन्ड कन्सिडर केलाय त्या दोन ॲटम्स मध्ये इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स हवा आहे. असं जर का असेल तरच आपल्याला पोलर बॉन्ड्स मिळू शकतात. ते पण कोणाच्या केसमध्ये, आयनिक का कोव्हॅलंट बॉन्डच्या, कोव्हॅलंट बॉन्डच्या. सगळ्यांना कळलं, आठवतं इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी म्हणजे काय, ॲबिलिटी टू पुल आउट इलेक्ट्रॉन्स. म्हणजे दोन ॲटम कन्सिडर केले तर दोन ॲटमची जी ॲबिलिटी टू पुल आउट इलेक्ट्रॉन्स आहे याच्यामध्ये डिफरन्स पाहिजे. एकाची ॲबिलिटी जास्त पाहिजे आणि दुसऱ्याची ॲबिलिटी कमी पाहिजे. धन्यवाद, सगळ्यांना कळलं असेल. आज आपण एक्झाम्पल घेऊया आणि त्यानंतर हे सगळं मी का शिकवलं, पोलर बॉन्ड बद्दल मी का बोललो हे अजून मी सांगितलंच नाही. कारण आपण आतापर्यंत अल्केनच्या प्रिपरेशन मेथड बघत होतो आणि ते झाल्यानंतर मला अल्केनच्या प्रॉपर्टीज चालू करायच्या आहेत, फिजिकल प्रॉपर्टीज आणि केमिकल प्रॉपर्टीज. त्यातल्या फिजिकल प्रॉपर्टीज कळाव्यात म्हणून मी पोलॅरिटीचा मुद्दा किंवा पोलर बॉन्डचा मुद्दा उपस्थित केला. ओके, कदाचित तिथं आपल्याला या कन्सेप्टची जास्त गरज नाही त्या प्रॉपर्टीज समजून घेताना, पण इतर अनेक प्रॉपर्टीज आपल्याला या कन्सेप्ट थ्रू कळू शकतात. आता आपण पुढे जाऊया आणि एक्झाम्पल बघूया. एक मी एक्झाम्पल घेतोय. जर का आपण HCl कन्सिडर केले, ज्याला आपण हायड्रोक्लोरिक ऍसिड म्हणतो. जेव्हा आपण हायड्रोक्लोरिक ऍसिड म्हणून HClचा विचार करतोय आता, त्यावेळेस लक्षात ठेवा हायड्रोजन ॲटॉमिक नंबर 1, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1, क्लोरीन ॲटॉमिक नंबर 17, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 287. आता लक्षात येते सगळ्यांच्या की हायड्रोजनला डुप्लेट कंप्लीट, हायड्रोजनकडे एकच ऑर्बिट आहे त्यामुळे त्याला डुप्लेट कंप्लीट करायचे. कारण मी सांगितलं की एकच ऑर्बिट असेल तर डुप्लेट कंप्लीट करायचे. म्हणजे एकच ऑर्बिट म्हणजे फक्त फर्स्ट ऑर्बिट प्रेझेंट असेल तर डुप्लेट कंप्लीट करायचे. म्हणजे हायड्रोजनला डुप्लेट कंप्लीट करायचे आणि क्लोरीनला ऑक्टेट कंप्लीट करायचे. बरोबर. त्याच्यामुळे हायड्रोजनला एका इलेक्ट्रॉनची गरज आहे आणि क्लोरीनला एका इलेक्ट्रॉनची गरज आहे. आणि म्हणजे त्यांना डुप्लेट आणि ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी ते आत्ता
शेअरिंग पेअर ऑफ इलेक्ट्रॉनचा ऑप्शन चूज करणार आहेत, म्हणजे त्यांच्यामध्ये कोव्हॅलंट बॉन्ड तयार होणार आहे. आणि जेव्हा कोव्हॅलंट बॉन्ड तयार होईल त्यावेळेस तो अशा पद्धतीने तयार होईल. मी सांगितलंय मागच्या लेक्चरमध्ये की आउटर मोस्ट ऑर्बिट मधलेच इलेक्ट्रॉन बॉन्ड फॉर्मेशन मध्ये भाग घेतील. त्या पद्धतीने क्लोरीनच्या आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत? 7 इलेक्ट्रॉन आता आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये मी दाखवणार आहे आणि तेच बॉन्ड फॉर्मेशन मध्ये भाग घेतील असं मी सांगितलं. म्हणजे 2 2 2 4 2 6 आणि 1 7. धन्यवाद. आता शेअरिंग मध्ये क्लिअर कट सगळ्यांना कळते. ही इलेक्ट्रॉन पेअर शेअर केली. जेव्हा क्लोरीनला 8 इलेक्ट्रॉन कन्सिडर करायचे ऑक्टेट म्हणून, त्यावेळेस तो 1 2 3 4 5 6 7 आणि 8 असे कन्सिडर करेल. आणि जेव्हा हायड्रोजनला डुप्लेट कन्सिडर करायचे त्यावेळेस तो 1 आणि 2 अशा पद्धतीने इलेक्ट्रॉन्स कन्सिडर करेल. आणि त्यामुळे मी जे शेअरिंग आहे हायड्रोजन आणि क्लोरीन मध्ये इलेक्ट्रॉन पेअरचं, या इलेक्ट्रॉन पेअरला शेअर केलंय. कारण हायड्रोजनचा या इलेक्ट्रॉन पेअर मध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे, क्लोरीनचा सुद्धा या पेअर मध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे. पण तरी सुद्धा ऑक्टेट कन्सिडर करत असताना क्लोरीन हायड्रोजनचा एक इलेक्ट्रॉन कन्सिडर करतोय. हायड्रोजन डुप्लेट कन्सिडर करत असताना क्लोरीनचा एक इलेक्ट्रॉन कन्सिडर करतोय. म्हणजे शेअरिंग पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे का नाही? आहे. म्हणजे कोव्हॅलंट बॉन्ड आहे का नाही? आहे. आता पुढे, पण इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ क्लोरीन इज मच मोर दॅन व्हॉट हायड्रोजन. म्हणजे हायड्रोजन पेक्षा क्लोरीनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी म्हणजे ॲबिलिटी टू पुल आउट इलेक्ट्रॉन काय कमी आहे का जास्त आहे? जास्त आहे. आता तुम्ही म्हणाले तुम्हाला कसं काय कळलं? तर हळूहळू तुम्हाला सुद्धा वारंवार केमिस्ट्रीचा अभ्यास करून, केमिस्ट्रीतल्या कन्सेप्टचा अभ्यास करून तुम्हाला हळूहळू माहित होईल की कुणाची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त असते आणि कुणाची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कमी असते. प्लीज डोंट वरी अबाउट दॅट. आता या उदाहरणात तुमच्या लक्षात आले की हॅलोजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आणि हायड्रोजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कमी. आता जर का हॅलोजन म्हणजे क्लोरीनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जर का जास्त असेल कुणापेक्षा, हायड्रोजनपेक्षा, तर ही जी इलेक्ट्रॉन पेअर आहे ही स्लाइटली कुणाकडे शिफ्ट होणार आहे? क्लोरीनकडे शिफ्ट होणार आहे. आणि त्यामुळे क्लोरीनकडे इलेक्ट्रॉन पेअर शिफ्ट झाल्यामुळे मी परत एकदा सांगतो, लास्ट लेक्चरमध्ये मी बोललो की क्लोरीनचा एक इलेक्ट्रॉन क्लोरीनकडे शिफ्ट झाला, यात काही कौतुक नाही. हायड्रोजनचा इलेक्ट्रॉन पार्शली शिफ्ट झालाय, बरोबर. म्हणजे हायड्रोजनचा इलेक्ट्रॉन पार्शली क्लोरीनकडे शिफ्ट झाला असल्याने मी सांगतोय की हायड्रोजननी पार्शल डोनेशन केलंय आणि क्लोरीननी पार्शल ऍक्सेप्टन्स केलंय. त्याच्यामुळं हायड्रोजनवरती डेल्टा पॉझिटिव्ह चार्ज झालाय म्हणजे पार्शल पॉझिटिव्ह चार्ज झालाय आणि क्लोरीनवरती पार्शल निगेटिव्ह चार्ज आलेला आहे. आणि त्यामुळे हा जो कोव्हॅलंट बॉन्ड आहे हा काय झालाय? पोलर झालेला आहे. कारण हायड्रोजन आणि क्लोरीन मध्ये इलेक्ट्रोनिगेटिव्ह डिफरन्स आहे का नाहीये? आहे. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स आला, याचा अर्थ कोणाची तरी इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त, कोणाची तरी कमी. तर कोणाची जास्त? क्लोरीनची. आणि कमी कोणाची? हायड्रोजनची, असं मी तुम्हाला सांगितलं. आणि त्यामुळे हा बॉन्ड नॉन पोलर आहे का पोलर आहे? तर तो पोलर झालेला आहे. धन्यवाद सगळ्यांनी. एक्झाम्पल कळलं असेल. ऑक्टेट डुप्लेट कसं कम्प्लीट झालं कळलं असेल. कोव्हॅलंट बॉन्ड कसा मी जनरेट केलाय ते पण कळलं असेल. त्याचबरोबर हा कोव्हॅलंट बॉन्ड पोलर कसा आहे पण कळलं असेल. आणि पोलॅरिटीचं सगळ्यात महत्वाचं कारण आहे की कोव्हॅलंट बॉन्ड आहेच आहे, त्याचबरोबर 2 ऍटम्स मध्ये मी काय सांगतोय? इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स आहे. ओके, आता बघूया फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्केन. काय बघूया? फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्केन. आता एक लक्षात घ्या, ऑलरेडी आपण फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्केन बघितल्यात, पण त्यातली एक प्रॉपर्टी जी होती, रादर जी मेन प्रॉपर्टी आहे ती मी शिकवलीच नाही. त्यावेळेस आपण एवढंच बघितलं की अल्केन्स आर ओडरलेस, कलरलेस. आणि दुसरं मी तुम्हाला सांगितलं होतं की पहिले 4 जे अल्केन फॅमिलीतले मेंबर आहेत दे आर गॅसियस इन नेचर. त्याच्यानंतर 5 ते आठवत असेल सगळ्यांना 18 लिक्विड्स आणि त्याच्यानंतरचे जे सगळे ते सगळे गॅसियस स्टेटमध्ये, असं मी बोललो होतो, आठवत असेल सगळ्यांना. आता एक सगळ्यात महत्वाची जी फिजिकल प्रॉपर्टी आहे
कोणाची? अल्केनची. ती बघायची आहे. अँड दॅट इज पोलॅरिटी. आता एक लक्षात घ्या की कार्बन हायड्रोजन बॉन्ड हेच आपल्याला अल्केन मध्ये सापडणार आहे. दुसरं कोण सापडणार आहे का? नाही. अल्केन्स दे आर व्हॉट? हायड्रोकार्बन्स. ओके. आता ते अल्केन्स हे हायड्रोकार्बन्स आहेत म्हटल्यावर दे ओनली शो द प्रेझेन्स ऑफ व्हॉट? कार्बन अँड हायड्रोजन. आता महत्वाची गोष्ट ही आहे की इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ कार्बन अँड हायड्रोजन इज व्हॉट? सेम. इज व्हॉट? सेम. म्हणजे कार्बन आणि हायड्रोजन मध्ये जी कार्बन आणि हायड्रोजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी सेम आहे. म्हणजे कार्बन आणि हायड्रोजन मध्ये इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स नाहीये. त्याच्यामुळे CH बॉन्ड जो आहे तो पोलर आहे का नॉन पोलर आहे? नॉन पोलर आहे. परत एकदा नीट ऐका. मी सांगितलं अल्केन they are hydrocarbons consist of carbon and hydrogen only, so no other atom is present. आणि मी तुम्हाला सांगितलं की कार्बन आणि हायड्रोजन यांची जी इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आहे ती डिफरंट आहे का सेम आहे? सेम आहे. त्याच्यामुळे कार्बन आणि हायड्रोजन मध्ये कुठल्याही प्रकारे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स सापडणार नाहीये. आणि जर का कार्बन आणि हायड्रोजन मध्ये कुठल्याही पद्धतीने इलेक्ट्रोनिगेटिव्ह डिफरन्स सापडणार नाहीये म्हटल्यानंतर तो बॉन्ड जरी कोव्हॅलंट असला तरी तो पोलर आहे का नॉन पोलर आहे? नॉन पोलर आहे. कारण बॉन्ड पोलर असण्यासाठी कोव्हॅलंट बॉन्ड पाहिजे, पहिली कंडिशन आहे. पण दुसरी कंडिशन जास्त महत्वाची की बॉन्ड कोव्हॅलंट असेल, शेअरिंग असेल तरी पोलॅरिटी त्या बॉन्डमध्ये येण्यासाठी दोन ऍटमनी जो बॉन्ड तयार केलाय त्या दोन ऍटम्स मध्ये इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स पाहिजे. आता कोव्हॅलंट बॉन्ड आहे पण कार्बन हायड्रोजन मध्ये इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स जो आहे तो मात्र 0 आहे. म्हणजेच कार्बन आणि हायड्रोजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी सेम आहे आणि म्हणून बॉन्ड पोलर आहे का नॉन पोलर आहे? नॉन पोलर आहे. म्हणजे कार्बन हायड्रोजन बॉन्ड इज पोलर और नॉन पोलर? नॉन पोलर. आता पुढे अजून एक महत्वाचा कन्सेप्ट. जे लोक म्हणजे पोलॅरिटी कळली. अल्केन्स दे आर व्हॉट? पोलर और नॉन पोलर? अल्केन्स दे आर नॉन पोलर. ओके. दुसरा मुद्दा की अल्केन्स आर नॉन पोलर. दुसरा मुद्दा इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. इंटरमॉलिक्युलर म्हणजे दोन वेगळ्या वेगळ्या मॉलिक्यूल मधला फोर्स ऑफ अट्रॅक्शन. म्हणजे मी काय बोलतोय, एकाच मॉलिक्यूल मध्ये जे फोर्स आहेत त्यांच्याबद्दल नाही बोलत, म्हणजे विदिन द मॉलिक्युल्स नाही बोलत आहे, तर दोन वेगळ्या वेगळ्या मॉलिक्युल्स बद्दल बोलतात. म्हणजे समजा आपल्याकडं एक मॉलिक्यूल आहे ज्यात ए आणि बी असे दोन ऍटम आहेत. हा एक मॉलिक्यूल झाला आणि हा ए आणि बी या दोघांनी मिळून दुसरा मॉलिक्यूल केला. तर या दोघांमध्ये जो फोर्स आहे त्यांच्याबद्दल बोलतोय मी. म्हणजे इंटर मॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हणजे काय करतोय, मॉलिक्यूलच्या आतमध्ये ए आणि बी हे एका मॉलिक्यूल मध्ये दोन ऍटम आहेत त्यांच्यामधला फोर्स बद्दल बोलत नाहीये. नीट ऐका मी काय बोलतोय. ए आणि हा एक मॉलिक्यूल आहे, प्लीज नीट ऐका मी काय बोलतोय ते. ए आणि बी नी मिळून एक मॉलिक्यूल तयार केलाय. या ए आणि बी नी मिळून एक मॉलिक्यूल तयार केलाय. हा एक मॉलिक्यूल आणि हा एक मॉलिक्यूल आहे. या दोन मॉलिक्यूल मध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन असेल तर मी त्याला म्हणणार इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन.
कळतंय का मी काय बोलतोय ते? मी इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हणून मी ए आणि बी मध्ये कुठला फोर्स याच्याबद्दल बोलतोय का? एबी हा एक मॉलिक्यूल आणि एबी हा दुसरा मॉलिक्यूल आहे, या दोन मॉलिक्यूल मधल्या फोर्स बद्दल बोलतोय, तर मी दोन मॉलिक्यूल मधल्या फोर्स बद्दल बोलतोय. म्हणजे मी मॉलिक्यूल मधल्या फोर्स बद्दल बोलतोय का मॉलिक्यूलच्या आतमध्ये जे ऍटम आहेत त्यांच्यातल्या फोर्स बद्दल बोलतोय, तर मी दोन मॉलिक्यूल मधल्या फोर्स बद्दल बोलतोय. ओके, डन डन. म्हणजे इंटरमॉलिक्युलर, परत ऐका मी काय बोलतोय ते, मी इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन मध्ये एका मॉलिक्यूल मध्ये जे दोन ऍटम आहेत त्यांच्यातल्या फोर्स ऑफ अट्रॅक्शन बद्दल बोलत नाहीये, तर दोन मॉलिक्यूल मधल्या फोर्स ऑफ अट्रॅक्शन बद्दल बोलतोय. थँक्यू. आता मला सांगा मी कुणाबद्दल बोलतोय? अल्केन बद्दल. अल्केन पोलर आहेत का नॉन पोलर आहेत? नॉन पोलर आहेत. जेव्हा नॉन पोलर मॉलिक्यूलचा आपण विचार करतो आणि नॉन पोलर मॉलिक्यूलच्या इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शनचा विचार करतो, त्यावेळेस लक्षात ठेवायचं की नॉन पोलर मॉलिक्यूल हे जो इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन दाखवतात तो एक वॅन वाल फोर्स. कुठला फोर्स आहे? वॅन वाल फोर्स. कुठला फोर्स आहे? वॅन वाल फोर्स. इट इज स्ट्रॉंग और वीक? इट इज वीक. इट इज स्ट्रॉंग और वीक? इट इज वीक. तेवढा मग याचा फायदा कुठे किंवा हा कन्सेप्ट कुठं वापरायचा ते बघा. जेवढा इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन दोन मॉलिक्यूल मधला, म्हणजे एका कंपाऊंडच्या दोन मॉलिक्यूल मध्ये जर का इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन जर का स्ट्रॉंग असेल तर ते लोक इझिली सेपरेट होणार नाहीत. जर का ते इझिली सेपरेट झाले नाहीत तर त्यांचं इझिली सॉलिड टू लिक्विड किंवा लिक्विड टू गॅस रूपांतर होणार नाही. परत एकदा मी सांगतो काय बोलतो मी. जर का आपल्याकडं ए बी हा एक मॉलिक्यूल आहे, ए बी हा दुसरा मॉलिक्यूल आहे, ए बी यांनी मिळून तिसरा मॉलिक्यूल तयार केलाय आणि यांच्यामध्ये स्ट्रॉंग इंटरमॉलिक्युलर फोर्स असेल, स्ट्रॉंग इंटरमॉलिक्युलर फोर्स असेल, तर हे लोक इझिली सेपरेट होणार नाहीत. आणि जर का इझिली सेपरेट झाले नाहीत तर आपल्याला यांना सेपरेशनसाठी जास्त एनर्जी द्यावी लागेल, म्हणजे इझिली सेपरेट होणार नाहीत, म्हणजे हे इझिली सॉलिड टू लिक्विड आणि लिक्विड टू गॅस कन्वर्ट होणार नाहीत. का? कारण त्यांच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन स्ट्रॉंग आहे. मी परत एकदा सांगतो मी कुठल्या फोर्स ऑफ अट्रॅक्शन बद्दल बोलतोय. मी ए आणि बी यांच्यातल्या फोर्स ऑफ अट्रॅक्शन बद्दल बोलतोय का एबी मधल्या? तर एबी मधल्या फोर्स ऑफ अट्रॅक्शन बद्दल बोलतोय. व्हेरी गुड, धन्यवाद. जर का या मॉलिक्यूल मध्ये स्ट्रॉंग फोर्स ऑफ अट्रॅक्शन असेल, जर का यांच्यामध्ये स्ट्रॉंग फोर्स ऑफ अट्रॅक्शन असेल तर हे इझिली सेपरेट होणार नाहीत. आणि हे जर का इझिली सेपरेट झाले, हे जर का इझिली सेपरेट झाले नाहीत तर त्यांना सेपरेशनसाठी जास्तीत जास्त एनर्जी द्यावी लागेल. बरं, यांना सेपरेट का करायचं? तर मी सांगितलं की सॉलिडचं रूपांतर लिक्विडमध्ये आणि लिक्विडचं रूपांतर गॅसमध्ये करावं लागेल. म्हणजे यांच्यात इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन जर का स्ट्रॉंग असेल, स्ट्रॉंग इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन जर का असेल तर यांना सेपरेशनसाठी जास्तीत जास्त एनर्जी द्यावी लागेल. आणि जर का यांना जास्तीत जास्त एनर्जी द्यावी लागेल तर यांचे जे मेल्टिंग पॉइंट आहेत किंवा बॉइलिंग पॉइंट आहेत ते लो असणार आहेत का हाय असणार आहेत? ते हाय असणार आहेत. पण जर का यांच्यामध्ये जर का वीक इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतील तर यांचे मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट कमी असतील. कारण तुम्हाला कळतंय का मी काय बोलतोय? जेव्हा इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त असेल, जेव्हा इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त असेल त्यावेळेस इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त असताना मॉलिक्यूल हे इझिली सेपरेट होणार नाही. जास्तीत जास्त एनर्जी द्यावी लागेल. जास्तीत जास्त एनर्जी दिल्याशिवाय ते सॉलिड टू लिक्विड आणि लिक्विड टू गॅस कन्वर्ट होणार नाहीत. आणि ते जास्तीत जास्त एनर्जी दिल्याशिवाय सॉलिड टू लिक्विड आणि लिक्विड टू गॅस कन्वर्ट होणार नाहीत. याचा अर्थ मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉइंट हाय आहेत जेव्हा इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन वीक आहे का स्ट्रॉंग आहे? स्ट्रॉंग आहे. जेव्हा इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन वीक असेल त्यावेळेस मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉइंट लो असतील, कारण ते इझिली सेपरेट होतील. सगळ्यांना कळलं असेल मी काय बोललोय ते. आता जरा पुढं आहे का अल्केनच्या केसमध्ये मी काय सांगतोय. पहिलं तर मी सांगितलं
अल्केनच्या केसमध्ये अल्केनचे जे मॉलिक्युल्स आहेत ते सगळे पोलर आहेत का नॉन पोलर आहेत? नॉन पोलर आहेत. दुसरं मी सांगितलं, जेव्हा मॉलिक्युल्स हे नॉन पोलर असतात एखाद्या कंपाऊंडचे, त्याच्यामध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन जो असतो तो मॉलिक्युल मधला तो वॅन्डरवॉल फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो आणि तो स्ट्रॉंग आहे का वीक आहे? तर मी सांगितलं वीक आहे. हे मी पहिलंच डिक्लेअर करून टाकलं. ओके, स्ट्रॉंग आहे का वीक आहे? वीक आहे. याच्यामुळे ऑब्विसली अल्केन्स दे आर गोइंग टू शो व्हॉट लो बॉइलिंग पॉइंट्स अँड मेल्टिंग पॉइंट्स. ते ठीक आहे, दिस इज गुड. पण अमंग अल्केन कोणाचे म्हणजे अल्केन्स हे नॉन पोलर आहेत आणि मग त्यांच्यामध्ये वॅन्डरवॉल फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे दोन मॉलिक्यूल मध्ये आणि तो वॅन्डरवॉल फोर्स ऑफ अट्रॅक्शन स्ट्रॉंग आहे का वीक आहे हे मी तुम्हाला सांगितलं. म्हणजे नॉन पोलर आहेत आणि नॉन पोलर मॉलिक्युल्स मध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन हा वीक असतो हे मी तुम्हाला सांगितलं. नॉन पोलर मॉलिक्युल्स मध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन वीक असतो. त्यामुळे अल्केनचे जे मेल्टिंग पॉइंट्स आहेत बॉइलिंग पॉइंट्स आहेत ते लो आहेत हे पण मी तुम्हाला सांगितलं. पण अमंग अल्केन सिरीज म्हणजे अल्केन सिरीज मध्ये कुणाचे बॉइलिंग पॉइंट, अल्केन सिरीज मध्ये पण असं होणार आहे ना, काही लोकांचे बॉइलिंग पॉइंट जास्त आणि काही लोकांचे बॉइलिंग पॉइंट कमी. इतरांपेक्षा यांचे बॉइलिंग पॉइंट कमी, मेल्टिंग पॉइंट कमी, ते ठीक आहे. पण त्यांच्यामध्ये सुद्धा म्हणजे अल्केनच्या सिरीज मध्ये सुद्धा काही लोकांचे जास्त आणि काही लोकांचे कमी असं आहे ना, तर त्याच्याबद्दल मी बोलतोय. तर आपल्याला दोन प्रकारचे अल्केन्स बघायला मिळतात, एक स्ट्रेट चेन अल्केन आणि दुसरे ब्रांच्ड चेन अल्केन. ओके, स्ट्रेट चेन अल्केन आणि दुसरे काय बघायला मिळतात? ब्रांच्ड चेन अल्केन. त्यातले जे स्ट्रेट चेन अल्केन आहेत त्यांचा सरफेस एरिया जास्त आहे, ब्रांच्ड चेन अल्केन पेक्षा. परत एकदा, अल्केन्स आर नॉन पोलर, त्यांच्यामध्ये जो इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे तो वॅन्डरवॉल फोर्स आहे आणि तो स्ट्रॉंग आहे का वीक आहे? वीक आहे. अल्केनचे दोन पार्ट पाडले, स्ट्रेट चेन अल्केन, ब्रांच चेन अल्केन. म्हणजे पहिलं मी एक्सप्लेन केलं अल्केन्स दे हॅव लो मेल्टिंग बॉइलिंग पॉइंट्स. वाय? बिकॉज देअर मॉलिक्युल्स आर नॉन पोलर, दे शो वीक इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. Okay, so they are low melting point, boiling point. आता among alkanes, which alkanes they have more melting point and boiling point, and which alkanes they have low melting point and boiling point, we are going to see. Okay. Straight chain alkanes they have more surface area than branched chain alkanes. जेव्हा स्ट्रेट चेन अल्केनचा सरफेस एरिया जास्त असतो त्यांच्यातला इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन सुद्धा काय असणार आहे? जास्त असणार आहे. परत एकदा नीट ऐका, दोन प्रकारचे अल्केन सांगितले मी, स्ट्रेट चेन अल्केन आणि ब्रांच चेन अल्केन. त्याच्यामध्ये मी सांगितलं स्ट्रेट चेन अल्केनचा सरफेस एरिया जास्त आणि ब्रांच चेन अल्केनचा सरफेस एरिया कमी. पुढे जाऊन मी काय सांगितलं, ज्यांचा सरफेस एरिया जास्त म्हणजे कोणाचा? स्ट्रेट चेन अल्केनचा. ज्यांचा सरफेस एरिया जास्त त्यांचा वॅन्डरवॉल फोर्स सुद्धा जास्त, आणि वॅन्डरवॉल फोर्स जर का त्यांचा जास्त असेल तर स्ट्रेट चेन अल्केनचे मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट सुद्धा काय असतील? जास्त असतील. मी काय बोललो जरा नीट ऐका. मी बोललो स्ट्रेट चेन अल्केनचा सरफेस एरिया जास्त, सरफेस एरिया जास्त म्हणजे वॅन्डरवॉल फोर्स हा सुद्धा जास्त आहे. कोणाचा? स्ट्रेट चेन अल्केन्स मधला जो इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे विच इज इन द फॉर्म ऑफ वॅन्डरवॉल फोर्स. हा वॅन्डरवॉल फोर्स जो आहे स्ट्रेट चेन अल्केनच्या मॉलिक्युल मधला तो कमी आहे का जास्त आहे? जास्त आहे. कोणापेक्षा? ब्रांच चेन अल्केन मधल्या मॉलिक्युल पेक्षा. म्हणजे ब्रांच चेन अल्केनचे जर का मॉलिक्युल घेतले तर त्यांच्यातला असणारा वॅन्डरवॉल फोर्स पेक्षा स्ट्रेट चेन अल्केनचे जर का मॉलिक्युल घेतले तर त्यांच्यातला वॅन्डरवॉल फोर्स हा काय? जास्त आहे. आणि तो जास्त आहे याचा अर्थ स्ट्रेट चेन अल्केन जे आहेत त्यांचा बॉइलिंग पॉइंट किंवा मेल्टिंग पॉइंट हा ब्रांच चेन अल्केन पेक्षा कमी आहे का जास्त आहे? जास्त आहे. सगळ्यांना कळलं असेल नक्की. एक लक्षात घे किती डिपेंडंट होतं बघा. मी फक्त पोलॅरिटी सांगितली, पोलॅरिटी वरनं मी नॉन पोलॅरिटी सांगितली, नंतर आज इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन बद्दल बोललो
आणि मग त्याचा संबंध कोरिलेशन आपण मेल्टिंग पॉईंट बॉइलिंग पॉईंटशी लावला. सगळ्यांना एंड पार्ट कळला असेल होपसो. मी बोलतोय स्ट्रेट चेन अल्केनचा सरफेस एरिया जास्त आहे. ज्यांचा सरफेस एरिया जास्त असतो त्यांचा वॅन्डरवाल फोर्स सुद्धा काय असतो, जास्त असतो. आणि ज्यांचा वॅन्डरवाल फोर्स म्हणजे इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन, हा एक लक्षात घ्या. हॅलो, कन्फ्युज होऊ नका. ती म्हणाली तिथं लिहिलं तू वॅन्डरवाल फोर्स ऑफ वीक फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे. मान्य रे, तो वीक फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, मान्य आहे. पण अल्केन मध्ये म्हणजे स्ट्रेट चेन अल्केन जे आहेत ना, ओके, त्यांच्यामधला म्हणजे तो वीक आहे, ठीक आहे, पण ब्रांच चेन अल्केन पेक्षा स्ट्रेट चेन अल्केन मधला फोर्स ऑफ वॅन्डरवाल फोर्स आहे तो जास्त आहे असं मी सांगतोय. तो वीक आहे, वीक नेचरचा आहेच आहे, नो डाऊट. पण ब्रांच चेन अल्केनच्या मॉलिक्यूल पेक्षा स्ट्रेट चेन अल्केनच्या मॉलिक्यूल मध्ये असणारा वॅन्डरवाल फोर्स हा जास्त आहे. आणि पर्यायी स्ट्रेट चेन अल्केनचा मेल्टिंग पॉईंट किंवा बॉइलिंग पॉईंट हा जास्त आहे. सो व्हॉट इज द कन्क्लुजन? स्ट्रेट चेन अल्केन रेशो स्ट्रेट चेन अल्केन रेशो higher melting point or boiling points than branched chain alkane. कंक्लुजन हेच आहे, सगळ्यांना कळलंय. येणाऱ्या लेक्चर्स मध्ये वी आर गोइंग टू सी केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्केन. धन्यवाद.